ही आहे मराठवाड्यातील पाणी देण्याची पद्धती. पाणी अशा पद्धतीनं दिलं जातं की त्याला पाठबीट काही शॉर्ट नाही किंवा जसं आपण एक्सप्रेस कॅनॉल किंवा त्याचे सब कॅनॉल आता बऱ्यापैकी सिमेंटनं जे आहे ते बांधून ते त्याच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन केलं जातं. आता ही सगळे हलकी जमीन मुरमाड जमीन आहे आणि इथून ही सगळं पाणी अशाच पद्धतीनं जे आहे ते हे सगळं इथून तिथून ते पार रस्त्याला लागलं. आता ह्याच्यामध्ये किती पर्क्युलेशन होतं असेल आणि किती ह्याचं म्हणजे आपल्याला कुणाला हे नाही मापं नाही काढायची कुणाची. ह्याच्यात महत्त्वाचं आहे की प्रचंड पोटेन्शियल आहे. आपल्या ह्या मराठवाड्यामध्ये जी काही धरणं आहेत, आपले मांजरा धरण असेल किंवा इकडं जायकवाडीचं हे असेल, तर त्याचं जर पाणी व्यवस्थापन प्रॉपर सगळ्या शेतकरी बांधवांनी मिळून जर व्यवस्थित केलं आणि त्याच्या माध्यमातून जर ठिबक सिंचनाचा अवलंब असेल आणि पाणी काटकसर असेल, माजलगाव धरणाचा सुद्धा विषय त्याच्यामध्ये आहे, हे सगळेच मराठवाड्यातले धरण. तर त्याच्यातून निघणारं पाण्याचं व्यवस्थापन जर प्रॉपर केलं तर आपलं म्हणजे ते धरणं एक वर्ष भरले की एकाच वर्षात समजा पुढचं वर्ष जर दुष्काळ पडला तर ते लगेच उसं मोडावं लागते. ती जी काही वाईट अवस्था आपल्यावर येते तर ती जर टाळायची असेल तर कुठंतरी आपण पाणी व्यवस्थापन जे आहे ते करणं गरजेचं आहे. जेणेकरून बचत जर आपण केली ना, असं जे काही मोकाट पाणी सोडून ही सगळं जे काही पार रस्त्याने इथून तिथून जे काही आपलं हे सगळं वाटोळं करतोय पाणी, ते जर कार्यक्षमपणे जर वापरण्यात आलं तर एक म्हणजे एकदा भरलेलं धरण हे आपण 2 वर्षापर्यंत सुद्धा पुढं जे आहे ते नेऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपलं जे काही ऊस पीक असेल किंवा जे काही पिकं असतील तर ते आपण त्याचा योग्य विनियोग जो आहे तो ह्या पाण्याचा घेऊन ते पिकं जोपासू शकतो.